सध्या मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या आंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आपण पाहतो आहोत सध्याची दृश्य आहेत। सध्या आम्ही महाकाळा कारखाना मनोजदादा जरांगे पाटील यांच्या घरापासून आता थेट मुंबईकडे रवाना झालेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या मुंबईच्या दिशेने आहे, कारण धनगर बांधव त्या ठिकाणी आपल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच उपोषणाला भेट देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील निघालेले आहेत। आणि आम्ही पाथरीवरून या ठिकाणी जर बघितलं तर बापू कोले आणि गजानन भाऊ गुमरे यांच्यासोबत सध्या आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कारण महाराष्ट्रासाठी लढणारं नेतृत्व संघर्ष उद्यम मनोजदादा जरांगे पाटील आहेत। कुठल्याही समाजावरती कुठल्याही व्यक्तीला जिथे अन्याय होतो तिथे पाटील पोहोचतात आणि धनगर बांधवांच्या सोबत संघर्ष उद्यम मनोजदादा जरांगे पाटील हे कायम आहेत। आणि आत्ताची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत की सध्या आम्ही आंतरवालीच्या वडीगोद्रीच्या जवळ पोहोचतो। वडीगोद्रीपासून पुढे आता मुंबईकडे रवाना होतानाची ही दृश्य तुम्ही पाहत आहात। तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मुंबईच्या दिशेने सध्या रवाना होतानाची ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सध्या पाहतोय आपण की मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा ताफा सध्या मुंबईकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। लाईव्ह बघायला सांगा, ते कळते द्यायला। सध्या ताफा हा वडीगोद्री या ठिकाणी आलेला आहे। संघर्ष उद्यम मनोजदादा जरांगे पाटील समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आत्ताचे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत। महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांचं लक्ष या ठिकाणी मुंबईच्या दिशेने असणार आहे, कारण सर्व धनगर समाज बांधवाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहेत। वडीगोद्री ब्रिज सध्या वरती चढतो आहोत आणि या ब्रिजच्या खालून आंतरवालीकडे जाणारा रस्ता आहे। आता सध्या आपण वडीगोद्री ब्रिजवरती आहोत। जे काही आपले बांधव मुंबईकडे येत आहेत त्या सर्वांसाठी हे लाईव्ह आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, इतरांपर्यंत शेअर करा। तुकारामजी शिंदे सुद्धा सध्या लाईव्ह पाहतायत, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आहे। शांभाऊ तुमचेही मनापासून स्वागत। जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। पवन गायकवाड यांचीही कमेंट या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपल्या सर्व बांधवांचे मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतो आहे।